2 माणसांनी जुळीत ती माणूस पकडायचं, चादरीत किंवा बेडशीट मध्ये ती मै टाकायची आणि 2 जणांनी पकडून इथून बोळीतून घेऊन रोडला जायचं आणि मग तिथंच रडण्याचा याचा कार्यक्रम बाकीचा होतो. इथं दारात जे 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 मैत झाली ना, आता समजा याचं घर आहे, इथलं कुठलं मैत झालं की इथं दारात ठेवण्याची त्यांना म्हणजे जागाच नाहीये ना, मग ते डायरेक्ट स्टेडियमच्या पुढे न्यायचं, तिथं ते गाळं बांधलेलं आहे तिथं, नाही तर रोडला नेऊन ठेवायचं. एवढा विकास भारी इथला आमचा झालेला. विकास केला दादांनी, पण रोडचा केला दाखवाय लोकांना. इस्टुडंटचा केला. आमराई एरियाच का बरं असा ठेवला? इथली लोक मतदान करत नाहीत का दादांना? दादा कसं येते? पावसाचं पाणी इकडून येतं असं आमच्या घरात शिरतं. हा विकास झालाय आमच्या इथं जास्त. कंत्राटदारांचा जास्त विकास झाला, त्यांना पैसा पाणी भरपूर भेटला. गोरगरिबांचा काय विकास झालाय? आतापर्यंत विकास झालाय का नाही तुमचा? नाही झाला, आतापर्यंत नाही झाला. आता नदीला जायची वेळ आली तरी विकास नाही झाला. अच्छा. पण आता डोळं उघडलं चांगलं आमचं. हा 2 दिवस का तर तिसऱ्या दिवस आम्ही काय करणार? कष्टच करणार. काय त्यांच्या 2 पैशाने आम्ही बिल्डिंग बांधायची आम्ही. हा म्हणजे नाही तुम्ही लालच दाखवून जी खरेदी करताना आम्हाला गोरगरिबांना ही चुकीचं आहे. हे आमच्यामुळे तुम्हाला खुर्ची मिळते, ही तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे, गोरगरिबांना साथ दिली पाहिजे. होता नव्हता तिथं बघायला पाहिजे तुम्ही. निवडून दिलेले नगरसेवक जे अजित पवारांचं काम करतात त्यांच्याबद्दल इथल्या नागरिकांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे. कारण अजित पवारांना ह्या बातम्या किंवा लोकांच्या ह्या भावना पोचत नाहीत. बारामती हे विकासाचं मॉडेल. इथं पंतप्रधान आले की ते सांगतात बारामती सारखी 100 शहरं आपल्या देशात झाली की भारत देश पुढे जायला वेळ लागणार नाही. बारामतीच्या विकासाचा चेहरा MIDC कडून भिगवण रस्त्यानं निघालं की रिंग रोडनी शारदानगरकडे जाताना दिसतो. मूळ बारामतीकर म्हणजे ज्या बारामतीचं हे आत्मा असलेलं ठिकाण खरं तर आमराई मुळात ह्या बारामतीमध्ये गेल्या 40 ते 50 वर्षापासून मागासलेलीच राहिली आणि ती आजही तिचं मागासलेपण इथलं दिसतं. खरं तर कधी कधी विकासाची व्याख्या काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही भिगवण रोडला जावा आणि एखादा प्रभाग एखादी नागरी वस्ती किती दुर्दैवी अवस्थेमध्ये जगत असते हे जर पाहायचं असेल तुम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना भेटी द्या. ज्यावेळेस मतदानाच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आमराई परिसरातल्या काही भागात आम्ही फिरून इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस लक्षात येतं की बारामतीचा विकास इतका भयानक असू शकतो का, तो आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. ताई निवडणूक चालू आहे आता नगरपालिकेची, तुमच्याकडे लोक हात जोडायला येत असतील? हो भरपूर येतात ना, आता प्रत्येक पक्षाचे येतात. बर, तुम्ही मतदान करता दरवेळेस? हो करतो ना. बर, आता तुमच्याकडे मतदान केल्यानंतर बारामती हे विकासाचं मॉडेल म्हणून सगळ्या देशात नावाजलेलं आहे. तुम्ही इथं राहताय, तुमच्या इथं विकास झालाय का? झालाय की काय ह्याचा रोड हे काय ग बाई इथं टाकलंय त्यांनी दगडांचं, POP केल्यावानी केली, त्याचे थर चढवले. आमचं घर गेलं खड्ड्यात, पावसाचं पाणी इकडून येतं असं आमच्या घरात शिरतं. हा विकास झाला आमच्या इथं जास्त. कंत्राटदारांचा जास्त विकास झाला, त्यांना पैसा पाणी भरपूर भेटला. गोरगरिबांचा काय विकास झालाय? गरिबांचा विकास नाही. काय झालाय विकास? गटारीचा नाही झाला, त्यांना कितीतरी वेळा आम्ही सांगतो हे चेंबर तुंबले, ती गटार काढा, येतात झाकणं उघडतात जातात. हे चांगला आहे चेंबर. तिकडला चेंबर बघतात ते चांगला चेंबर आहे. जेव्हा त्यांना 50 फोन करावे तेव्हा एकदा येतात. ते बी त्यांच्या साहेबांनी जेव्हा सांगल तेव्हा इकडे येतात. नाही तेव्हा जिकडल्या नाही तिकडल्या मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत तिकडला चांगला विकास भरपूर झालाय. पण मला ऐका ना, मला काय सांगायचंय की बारामतीत मत हे नेहमी विकासावर मागितलं जातं. मग एका बाजूला सगळे राज्यकर्ते दावा करतात आमच्याकडे विकास झालाय. तुम्ही जे सांगताय ते तुमच्या किती वर्षापासूनच्या समस्या आहेत? आता ह्या माझा जन्मच इथला आहे. जे एवढ्याचे एवढे झाले, हा विकास कशाचा आहे? इथं भकास झालाय आमच्या इथं. हा पूल नाही, लाईट नाही, अंधार आहे, लोक जात्यात येत्यात सगळे इकडून, कसले घाणदारात. एवढं पोट तिडकीनं बोलताय, खरं बोलताय. अनेक महिलांशी मी इथं बोलणार आहे आता मतदार आहे, पण एक गोंधळ होतो. बारामतीत शेवटच्या दिवशी काहीतरी जादू होती. आता काय करायचं? माया असती ती माया असती. आता ती ज्याच्याकडे जाती त्याच्याकडे जाती, कार्यकर्त्यांकडे जाती, देणाऱ्यांना देतात 400-500, बाकीच्या त्यांच्या खिशा भरतात.
विकासाची व्याख्या सांगत असताना मावशींनी अतिशय पोटतिडकीने त्यांच्या भावना मांडल्यात. परंतु अनेक इथं महिला आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. खरं तर मी सुरुवात जर इथून केली असेल तर मी अजून दुसऱ्या बाजूला जाणार आहे. तिथलं विदारक चित्र मी तुम्हाला दाखवतोय. मावशी, काय इकडच्या समस्या आहेत? तुमच्या इकडे काय काय अडचणी आहेत? आमच्या इकडे ह्या काही गरीबाला अडचणीच आहेत सगळ्या. हम्म. पाणी घुसतय, हम्म. कोण लक्ष देणार नाही इकडं. बरं. काय सांगायचंय, सगळा विकास नाही बाकासच झालंय सगळं आमचं. पण दादा तर म्हणतात की माझी बारामती देशात बारामतीला तिकडं आहे की रिंग रोडला, हा. इकडं कुठं? हम्म. ह्या एरियात आहे का, दिसतंय का तुम्हाला कुठं काय? बर ते त्या रस्त्याला विकास आहे. मग तुम्ही गरीबांचा मागायला विकास तुम्ही आहे का? तुमच्या निवडून दिलेल्या लोकांना मागत नाही का काय? आता काय त्यांना सांगावं, 100 बारा गेले तर एकदा येत नाहीत. बर ते माणसं येतात, आपलं छाटछूट करतात आणि जातात. मग आता मत मागायला 100 वेळा येतात. हा येतात की 100 वेळा नाही 1000 वेळा येणार, हात जोडणार, पाया पडणार. मग मग आता आपल्या इच्छाला आहे हा. त्याला द्यायचं. बर पण आता मग ते शेवटच्या दिवशी मी आता मावशींना विचारलं, हा. मग ती जादू होती त्याचं काय करायचं? ते जादू व्हाय ना का हा. त्यांचा प्रश्न, जो आपला प्रश्न आहे ते आपल्याला माहित असतं. बर. कोण आपला विकास करण आणि कोण आपल्याला हे करण त्याला आम्ही हे करणार. मग आतापर्यंत विकास झालाय का नाही तुमचा? नाही झाला आतापर्यंत, नाही झाला. आता नदीला जायची वेळ आली तरी विकास नाही झाला. अच्छा, ह्या भावना ज्या आहेत, खरं तर विषय काय माहितीये का की दुसरी बाजू, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असती. हीच ती दुसरी बाजू आहे का बारामतीची? अजून दुसऱ्या बाजूला आपल्याला जाऊन चर्चा करायची आहे. वास्तविक पाहता इथं पेवर ब्लॉकचं काम झालंय, परंतु ह्या कामामुळं त्यांच्या घरात पाणी जातंय. त्यांनी त्यांची विदारक परिस्थिती सांगितली. मी तुम्हाला दुसऱ्या बाजूलाही नेतो. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना आम्हाला हे एक सार्वजनिक शौचालय दिसलं आणि तिथली ही परिस्थिती. अशा पद्धतीनं गटार, तिकडे जायला रस्ता आहे, ते स्त्रियांचं सार्वजनिक शौचालय आहे, तुम्ही बघताय. आणि ही पाठीमागे त्याची अवस्था, ही अशा पद्धतीने मोठे मोठे कचऱ्यांचे ढीग आहेत. आणि ही नागरी वस्ती आहे. इथं अशा पद्धतीनं अशा परिस्थितीमध्ये हे सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती आहे. आणि आपण बघतोय की अशा विदारक परिस्थितीमध्ये हे समोर आंबेडकर स्टेडियम जे आहे त्याच्या मागची ही बाजू आहे. प्रभाग क्रमांक 14 मधला हा सगळा परिसर. सांगायचं तात्पर्य काय आहे की विकासाच्या दोन बाजू तपासणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या गरजा पोहोचल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये आश्वासनं ठरलेली असतात आणि हात जोडणं ठरलेलं असतं, पण मतदान झाल्याच्या नंतर आणि मतपेटीत बंद झाल्याच्या नंतर ह्या सर्वसामान्य लोकांकडे कोण डोकवायला येत नाही. ही इथल्या लोकांची वास्तविक भूमिका आहे, वास्तविक परिस्थिती आहे. मित्रांनो, मी इथं उभा आहे आता. मी इकडे उभा राहिल्याच्या नंतर इकडच्या बाजूला 4 बोटाची जागा आहे फक्त. ही ह्या लोकवस्तीमध्ये येण्याचा आणि जाण्याचा रस्ता आहे. हा विकासाचा कोणता पॅटर्न आहे? आता खरं तर इथल्या नागरिकांना विचारू आपण. मावशी, का आम्हाला जागेवर घरदार बांधून द्यायची, या टायमिंगला तुम्ही सगळी येता, इथनं नंतर तुमची कामं झाली का कोण सुद्धा आमच्याकडे दखल घेत नाही. बरं. त्यांच्या घरी गेलं आपण बोललं कोणाला, ती कोण सुद्धा आपल्याकडे येत नाही. मग आमच्या घरात काय चाललंय काय नाही ती कोणाला सुद्धा माहिती नसतं. आम्हाला लाईट नसती, आम्हाला पाणी नसतंय, गटरीत नाळ्या बाहेर येतात, आमचा चिंबर काढाय सुद्धा कोणी येत नाही. मग आमची व्यवस्था करायची, आम्हाला घरदार बांधून द्यायची. आपण इथं तर विकास झालाय म्हणून मतं मागितली जातात. नाही नाही नाही, कोण नाही असं. आम्ही नाही हो का कोणाचं मत नाही मागत नाही, कोण नाही. जी आहे आमची मजबुरी तुम्हालाच सांगणार. तुम्ही टायमाला कसं आमच्याकडे येताय, मग आमची पण टायमिंग तुम्ही बघा की. आम्हाला जागेवर घरदार बांधून द्या, बस झालं, आम्हाला काय नाही पाहिजे दुसरं. ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं होतं हा. त्यानंतर आता परत किती वेळा आले? आता काय घेऊ, कोणच आली नाहीत आमच्याकडे. कोणच अंधार पडला तर कोण आपली इथली वायर जोडा येत नाही आणि कोण येत आहे तर आपल्याकडे. आता अजून एक मला सांगा, हा? गेल्या निवडणुकीमध्ये ज्या तुमच्या समस्या होत्या, अडचणी होत्या, हा. त्या ह्या निवडणुकीत सुटल्यात का? काहीच नाही अजून, काहीच नाही. कोण आपली दखलच घेत नाही, कोण सुद्धा येत नाही आपल्या इकडं. बर काय नाही आपल्या इकडं कोण बघणार नाही. इलेक्शन झालं का म्हणायचं सगळं संपलं. बर. जवळ 4 दिवस तुमचं आहे, तुम्ही येणार आमच्याकडे. ऐका, तुम्हाला कशी आमची बी गरज आहे तशी आमची पण मजबुरी ओळखा की तुम्ही जरा. बर. आमचा पण टाइम घ्या, आम्हाला घरदारा द्या. लय भारी भारी नका देऊ, पण चांगली तरी द्या ना आम्हाला. आणि हाय या जागेला आम्हाला बांधू द्या. आता आमची 3री पिढी आहे दादा इथं. बर आमची सासू एक, आमचं एक, आणि आता माझ्या मुलांची एक 3री पिढी आहे इथं. बर. ह्या तिडींची अख्खी घाण आमच्या घरात येत होती तेव्हापासून आम्ही राहायला. हाय का आपली कोणची सुधारणा का सांगा. बर
आता मग आमचंच एवढं सहकार्य करायचं, तुम्ही आमच्याकडे बघायचं, ध्यान द्यायचं जरा. हा? तुम्हाला नाही मग कोणाला बोलायचं आम्ही? कोणाला बोलायला जाणार? तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्हालाच आम्ही बोलणार. तुम्ही पण गरीबाला काहीतरी साथ द्या, काहीतरी आमचा बी टाइम जाणार. हा खरं तर खरं तर हे आमच्यामुळं शब्द बी तुम्ही- ऐकल्याच्या नंतर अंगावरती काटा येतो. काय म्हणायचंय? आपण कधी कधी वाटतं आपण भारतात राहतोय, महाराष्ट्रात काय राहतोय. फायदा त्याचा? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आ? वंचित घटकांना बरोबर घेऊन पुढे जाऊन ह्या देशाचा संविधान बांधून सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला, ही समानता आणि MIDCच्या रोडची समानता खूप मोठा फरक आहे. काय सांगायचंय मग? काय काय नाही नाही असू दे थांबा. या. काय तुम्ही ह्या भागात राहता, किती वर्षापासून इकडे राहता, काय काय समस्या आहेत? आता इथं भरपूर समस्या आहेत लोकांच्या. चेंबरचं प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचं प्रॉब्लेम आहे. इथं कोण मेले तर त्यांची मै झुळी टाकून न्यावी लागती. कशामुळे? ज्या वेळेस रोड आता हे तुम्ही बघा ना, विकास दादांचा विकास किती भारी झालेला आहे. ती नाही तुम्ही जे हे सांगताय हे गंभीर आहे. मी मागाशीच सांगितलं की ह्या रस्त्याने आतमध्ये येताना मी एकटाच हा मुद्दा इतका गहन आहे की एखादी जर मृत्यूनंतर एखाद्याची बॉडी जर न्यायची असेल बाहेर, तर चौघांच्या खांद्यावर जाताच येत नाही, एवढ्या अरुंद बोळ्या. नाही, दोन माणसांनी जुळीत ती माणूस पकडायचं, चादरीत किंवा बेडसेट मध्ये ती मै टाकायची आणि दोघा जणांनी पकडून इथून बुळीतून घेऊन रोडला जायचं आणि मग तिथंच रडण्याचा याचा कार्यक्रम बाकीचा होतो. इथं दारात जे मैत झाली ना, आता समजा याचं घर आहे, इथलं कुठलं मैत झालं की इथं असं दारात ठेवण्याची त्यांना म्हणजे जागाच नाहीये ना. मग ते डायरेक्ट स्टेडियमच्या पुढे न्यायचं, तिथं ती गाळं बांधलेलं तिथं, नाही तर रोडला नेऊन ठेवायचं. एवढा विकास भारी इथला आमचा झालेला. बर काय होतं उन्हाळ्यात? काय या भिताडीमुळे हवा नाही, काय नाही. एरिया जे आहे ना पूर्ण हा. विकास केला दादांनी, पण रोडचा केला दाखवाय लोकांना. स्टुडंटचा मग आमरा एरियाच का बरं असा ठेवला? इथली लोक मतदान करत नाहीत का दादांना? दादा कसं येते, दादा येत्या, दादांचे कार्यकर्ते येतात की बाबा आम्हाला मत द्या, आम्ही असं करू तसं करू. जसं आम्ही लहानाचं मोठं झालो अजून तर काही केलेलंच नाही त्यांनी. उलट आमचीच घरदाराचे आहेत बांधून ठेवलेले, आमच्या आई वडिलांनी कामधंदा करून लोकांची मजुरी करून तीच घरं पाळण्याचा प्रयत्न करायला लागले. इथं दादांनी असा विकास केलाय, कार्यकर्ते येतात मग सगळी, पण काहीच उपयोगाची नाही. ह्या महिलांच्या भावना समजल्या. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला साधारणतः सर्व आपण जगाशी कनेक्ट आहोत. आता मला एक सांगा, ही जरी एक दुसरी बाजू असली तरी गेल्या काही वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतं, मतदानाच्या आदल्या दिवशी लोकांना लक्ष्मीचं दर्शन होतं. लोक इथं फसतात का? भरपूर फसतात ना. आता फसणारच लोक, ही लोक तर विकास करणार नाहीत या एरियाचा. मग त्यामुळे लोक गरीब आहेत, पैसे घेणारच ना. कोणी म्हणजे दुसरं कोणी जरी असं गरीब समाजातलं किंवा गरीब घराण्यातलं, ती घेणारच पैसे. 5 वर्ष ढुकून बघत नाहीत, मग त्यांना का सोडायचं? तुम्ही एक हे तरुण हिशोबाने. म्हणून काय आवाहन करता लोकांना की मतदानाच्या वेळेस लोकांनी काय केलं पाहिजे? मतदानाच्या वेळेस लोकांनी एवढंच केलं पाहिजे, पैशाच्या मागे पळावं नाही. जो आपल्यासाठी लढतो त्यासाठी आपण उभं राहायचं, एवढंच माझं म्हणणं आहे. शिल्लक गोष्टीचा, ज्या शिल्लक गोष्टी, आता इथं चेंबरचं प्रॉब्लेम झालं, मंगलदास भाऊ निकाळजे येतात. कचऱ्याचा प्रॉब्लेम झाला, कुणाच्या घरात पाणी गेलं तरी मंगलदास भाऊ निकाळजे येतात. बाकी कोणचे एवढ्या नगरसेवक आहेत, म्हणजे भरपूर लोक आहेत. आणि दादा तर काही एरिया इकडे डोकवत नाही. दादा फक्त JCPच घेऊन आलेला आहे इथं, तेवढंच केलेलं, बाकी दादानी काहीच केलेला नाही विकास. आमच्या लोकांना पाणी नाही. खरं तर ह्या भावना एवढ्यात संपणाऱ्या नाहीत. हा, एक इकडे या, पुढे या मावशी, पुढे या. इथं या. काय झालं मावशी? अहो, पहिल्यापासून आमच्या किती हलवण मत चालल्यात, माहित निघत नाही आमचा बाहेर. आमची गैरसोय होती, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, काय नाही, नुसते मतालाच येते ती फक्त. आता जे आलं ना त्याच्या 5 वर्षांनीच येते ती, त्याच्या महिला का जगलाय ती बघत नाही ती. आणि आम्ही दारात गेलो नाहीत, घरात नाहीत, बाहेर गेल्यात. आणि मग आम्ही म्हणलं करा केवढं आमचं असाच पाणी शिरलंय, किडावा झाल्यात, बारकी बाळ आहेत. मग त्यांनी काय म्हणायचं, आम्ही पैसे दिल्यात, बघा तिकडे तुम्ही काय आम्ही फुकट दिलंय का तुम्ही मतदान? म्हणूनच मतदान करताना लोकांनी पैसे नाहीत घेतले पाहिजेत, हे बी महत्वाचं आहे. आता लालच देऊन आता पोटासाठी काय करून खाणारी सगळी पोटासाठी घेत होती, पण आता डोळं उघडलं चांगलं आमचं. हा,
2 दिवस का तर तिसऱ्या दिवस आम्ही काय करणार, कष्टच करणार. काय त्यांच्या 2 पैशाने आम्ही बिल्डिंग बांधायचोय आम्ही. हे समजलं पाहिजे. हा म्हणजे नाही तुम्ही लालच दाखवून जी खरेदी करताना आम्हाला गोरगरिबांना ही चुकीचं आहे. बरोबर. हे आमच्यामुळे तुम्हाला खुर्ची मिळते या, बर. ही तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे, गोरगरिबांना साथ दिली पाहिजे. होता नव्हता तिथं बघायला पाहिजे. तुम्ही काही बघत नाही, फक्त शेण माती चिखल तुडवत असं येता आणि मत द्या म्हणता. आम्ही देतो, प्रामाणिक देतो. तुम्ही आमचं केलं का काय? काही नाही. एवढा म्हातारण्याची म्हातारी मी झाली, माझी लहान लहान बाळ पण नव्हती मला. आता 2 मुलाचं बाप झालं माझं मुलं. बर. अजूनपर्यंत आमची सोय नाही कुठली काय. उघड्याव तर उघड्याव सगळं आमचं असं उघडवासाच आहे सगळं. अशी आमची परिस्थिती आहे. बरोबर. आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल की हे भावना नाहीये, हा आक्रोश आहे. आक्रोश खर तर ह्या लोकांच्या ज्या पोट तिडकीनं येणाऱ्या ज्या भावना आहेत, मानणार कधी? बरं मानायचं कोणाकडे? यांनी जे सांगितलं हे किती वाईट आहे की जर आम्ही एखादी तक्रार करायला गेलो तर घरात माणूस नाही असं सांगितलं जातं. हे वास्तविकता. मग तुम्ही गोरगरिबांना साथ देत नाही, मग तुम्हाला करायचंय काय? मग देऊन ही सांगा मला. खर तर मीडिया हे भावना व्यक्त करायचं साधन आहे. त्याच्यामुळं ह्यांचा हा आक्रोश आहे आणि हा प्रत्येक घरातला आक्रोश आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक जण हेच सांगतायत आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्यावेळेस ह्या भागात फिरलो त्यावेळेस लक्षात येत आहे की हे भयंकर आहे. काय झालंय सांग मला, काय झालंय? ही घर आधी खूप आतमध्ये होतं, आता तुम्हाला चांगलं दिसतंय. हा. हे घर खूप कॉन्क्रीट नाही ना, आकच झाकून दिलत, त्यामुळे येई ना कॉन्क्रीट वर आलं ना आमची घर खाली गेली. बर. आणि का ती आजी आजोबा ही दोघं इथंच राहतात बर. आणि त्यांचं अख्खं घर खाली गेलं, त्यांच्या घरात पाणी घुसलेलं बर. कधी? 1 वर्षापूर्वी हे कशाने पडलंय? पावसानं. होय. हम्म. अरे काय नाव आहे रे तुझं? आदर्श अरुण मोरे. वा, भविष्य फार मोठं आहे या पोराचा. बारामतीच्या विकासाची दुसरी बाजू लोकांच्या समोर आली पाहिजे. खुद्द निवडून दिलेले नगरसेवक जे अजित पवारांचं काम करतात त्यांच्याबद्दल इथल्या नागरिकांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे. कारण अजित पवारांना ह्या बातम्या किंवा लोकांच्या ह्या भावना पोचत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण दिलेले उमेदवार निवडून आल्याच्या नंतर लोकांची सेवा करतात. हे किती सरासर झूट आहे हे लोकांच्या तोंडातून त्यांच्या प्रतिक्रियेतून कळतं.